आपण पाहतो या ठिकाणी मुंबई इथं आंदोलकांना खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर केज शहरामधल्या बहुजन सकल मराठा अगदी सर्वच बहुजन समाजातील काही युवकांनी आणि नागरिकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी चिवड्याचे जवळजवळ 1000पर्यंत पॅकेट तयार करण्याचं त्यांचा मानस आहे आणि आज संध्याकाळीच ही गाडी रवाना सुद्धा होणार आहे। एकूणच समाज बांधव त्या ठिकाणी अन्न पाण्याविना आहेत असं बातम्या आल्यानंतर केज शहरातून सकल मराठा आणि बहुजन समाजातील अनेक नागरिक युवकांनी या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि हे छोटी छोटी बालकं जे उद्याचं भविष्य या आंदोलनातून शोधत आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं या कामामध्ये आपला हातभार लावत आहेत। खरं तर आपण बघू शकता या ठिकाणी या बातम्या सकाळपासूनच टीव्हीवर आज 30 ऑगस्ट रोजी आल्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून आणि तसंही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेनं आता वेगवेगळ्या काही चिवडा असेल किंवा इतर साहित्य असेल, भाकरी धपाटे यासारखे जे काही आयटम्स आहेत हे आता मुंबईच्या दिशेनं पाठवण्याचं काम सुरू आहे। आपण बघू शकता या ठिकाणी ही सगळी पाकिटं भरलेली आहेत आता गोणीमध्ये आणि जाण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत। संध्याकाळी अंबेजोगाईहूनही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जी काही भाकरी असतील किंवा इतर साहित्य आहे हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहे। त्यासोबतच केजच्या या ठिकाणाहूनही एक गाडी या ठिकाणी रवाना होणार आहे। एकूणच यावरून समाजाचं एक वेगळं पण दिसतं हे की जर काही आपले समाज बांधव या ठिकाणी अन्न पाण्याविना राहत असतील तर निश्चितच मदत किती तातडीनं पाठवली जाते हे यावरून लक्षात येतं आहे। आणि या आंदोलनात एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं, या आंदोलनात बहुजन समाजातील इतरही अगदी जाती धर्मातील समाज बांधव सहभागीत हे वैशिष्ट्यपूर्ण इथं सांगावं लागेल आणि आहेही। आणि मदत सुद्धा देताना आपण बघितलं असेल मुंबईत अगदी मुस्लिम धर्मासहित इतर सगळ्याच अगदी ओबीसी समाज बांधवांनी मोठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। इथं जरी आम्ही राजकीय किंवा इतर काही मुद्द्यावर बोलत असलो तरी समाज म्हणून या ठिकाणी प्रश्न प्रत्येक समाजाचे वेगळे असू शकतात। प्रत्येक समाजाला उद्या रस्त्यावर येण्याची गरज पडू शकते, प्रत्येकाला अशा अडचणी येऊ शकतात। अशावेळी एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका सर्वच समाज बांधव घेत आहेत। हे नक्कीच सामाजिक ऐक्याचं एक वेगळं प्रतीक आपल्याला नक्की म्हणता येईल। आणि आज केज शहरातून आपण बघू शकता हा जवळजवळ 1 ते 2 क्विंटल इतक्या चिवडा या ठिकाणी तयार करण्यात आलाय आणि आता तो तयार करून पाकिटात भरणं चालू आहे। आणि आपण बघितलं असेल की भरलेली पाकिटही गोणीमध्ये भरून आता यासाठी तयारी आहे। अशा प्रकारे अतिशय मेहनत घेत आहेत सगळेजण। तुम्ही सकाळपासून खूप मेहनत घेतली, म्हणजे काय सांगाल की तुम्ही जाऊन बी आलात मला वाटतं मुंबईला, काय सांगाल की हे चिवडा बनवण्याचंही काम तुम्ही केलं, मगापासून मी बघतोय सगळं हे, आणि भरणं असेल स्वतः तयार करणं असेल या कामी जरा जास्तीचं योगदान दिसलं मला, म्हणून मी म्हणतो की काय भावना आहे आपली याच्यात? खरंच तर मराठा समाज बांधव असं सध्या मनोज जरांगे पाटलांच्या सोबत अतिउत्तम अशा पद्धतीने तिथपर्यंत गेलेले आहेत। कोणत्याही गोष्टीचं काही केलं नाही, पण नेत्याच्या अशा काही सरकारनं थोडीशी वेगळी भूमिका घेतल्यामुळे आपल्याला थोडंसं तिथपर्यंत आपल्या मराठा बांधवांचा काहीतरी गैरसोय होत आहे आणि जेवणा पाण्याची अन्न तिथं मिळत नसल्यामुळे हॉटेल्स किंवा बाजारपेठा बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। त्यामुळे हा निर्णय आम्ही चांगल्या पद्धतीने घेतो। खूप छान। तर आपल्याला म्हटल्याप्रमाणे सर्वच ही चिमुकली मुलं आता त्यांच्याच खरं तर भविष्यासाठी ही अशा प्रकारचे आंदोलनं होत असतात आणि मग तेही या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण बघतोय लगबगीने अगदी चिवडा भरण्याचं काम पाकिटमध्ये करतायत। मुंबईच्या आंदोलनकर्त्याला भासणारी अन्न पाण्याची गरज पाहून केज सकल मराठा बहुजन समाजानं सकाळपासूनच 30 ऑगस्ट रोजी जशाही या बातम्या आल्या मुंबईहून की
आंदोलनकर्त्यांचे हाल होऊ लागलेले अन्न पाण्याविना, तेव्हा अगदी बीड जिल्ह्यात आणि विशेषतः केज तालुका, अंबेजोगाई तालुका या ठिकाणाहून आपण पाहतोय प्रत्येक घराघरातून भाकरी पोहोचून आणि आवश्यक ठेचा, भाकरी, चटणी इत्यादींची सोय करून हे पॅकेज या ठिकाणी तयार करण्यात आले. चिवड्यांचे पॅकेज असतील, भाकरी, धपाटे वेगवेगळे आपण बघू शकतो. हे अशा प्रकारे आता बांधून हे पॅक केलेलं आहे. आपण बघताय की हे चिवड्याचे पॅकेज जे आहेत हे अशा प्रकारे, मगाही आपण बघितलं काही ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी चिवड्याचे पॅकेज बनवण्यात आलेले. अशा प्रकारे आता बाहेरही बरंचसं साहित्य या ठिकाणी गाडीत भरण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे एकूणच गरज म्हणल्यानंतर समाज कसा धावतो किंवा एकमेकांच्या गरजेला पडतो याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सगळे हे युवक खरं तर या कामी मदत करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून निश्चित ही एक चांगला एक मेसेज किंवा संदेश या ठिकाणी सामाजिक ऐक्याचा जातोय. विशेष म्हणजे मी मगा म्हटल्याप्रमाणे याच्यात बहुजन इतर जाती समूहांच्या नागरिकांनीही मदत केल्याचं या ठिकाणी जाणवतंय. आपण पाहतो हे सगळं साहित्य सकाळपासून केवळ गरज म्हणून या ठिकाणी केज शहर आणि तालुका सकल मराठा समाज बांधवांनी अतिशय धावपळ करून या ठिकाणी हे सगळं साहित्य या ठिकाणी जमा केलेलं आहे. आता थोड्याच वेळात सायंकाळी रात्री मोठ्या 2 आयशरच्या माध्यमातून हे मुंबईकडे रवाना होणार आहे. आपण बघू शकतो. सांगायचं तात्पर्य हे आहे याच्यात की समाजाची गरज बघून एकमेकाच्या गरजेला समाज किती धावतो याचं एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं. कारण जसंही प्रसिद्धी माध्यमामध्ये मुंबईच्या आंदोलनकर्त्याला अन्न पाण्याविषयी विना त्यांचे थोडेसे हाल होत आहेत असा संदेश किंवा बातम्या आल्या, त्यावेळी केज तालुक्यातील सकल मराठा बहुजन समाजाच्या युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी वेगवेगळं साहित्य जमवलेलं आहे. थोड्याच वेळात हे साहित्य या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं रवाना केलं जाणार आहे. निश्चित यामुळं आंदोलनकर्त्याचंही मनोबल वाढेल की आपल्याला समाज बांधवांनी वेळेवर या ठिकाणी मदत पाठवली आहे हे पाहून. आपण पाहतो हे सगळं आता साहित्य पॅक करून आता गाडीची प्रतीक्षा थोड्याच वेळात येत आहे. या ठिकाणी मोठ्या ट्रकच्या माध्यमातून हे मुंबईकडे रवाना होणार आहे. संदीप, हे आपण सर्व केज शहर आणि तालुक्यातील युवकांनी हे सर्व धावपळ करून समाजांसाठी केलेले काय सांगते? मुंबईमध्ये जे आपलं मराठा आरक्षणाचा मोर्चा चालू आहे, काल आपल्या समाज बांधवांचे पाण्यातून जेवणातून हाल झाले. सोशल मीडियावरती जेव्हा हे पसरलं तेव्हा महाराष्ट्रातल्या गावागावातून घराघरातून जेव्हा तिकडे अन्न पाणी पुरवलं गेलं, त्याचप्रमाणे आपल्या केज तालुक्यातून केज परिसरातून देखील आपल्या समाज बांधवांना एक मदत आणि त्यांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी आपला फुलाची पाकळी म्हणून वाटा म्हणून हे आपण चालू केलं. या युवकांनी सकाळी आवाहन केलं होतं, जशाही बातम्यांनी ऐकल्या प्रसिद्धी माध्यमावर, की मुंबईच्या आंदोलनकर्त्याचे थोडे हाल होऊ लागलेले आहेत. काय सांगतील? भाकरी वगैरे हे बी आलेले दिसत आहे तिथं, तर भाकरी म्हणजे कोणत्या, कशा आवाहन केलं होतं तुम्ही? त्या काल आम्ही सर्वांनी सोशल मीडियावरती जाहीर केलेलं होतं की जसं होईल तसं धपाटी, चपाती किंवा जे काही आपल्या घरामध्ये भाकरी वगैरे असतील ते आज आणून द्यायला सर्वांना आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे प्रत्येक घराघरातून आणि पूर्ण समाजातून, पूर्ण बहुजन समाजातून याला प्रोत्साहन भेटलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामधून प्रत्येकानं इथे कलेक्ट केलेले आहे. आंदोलन तर आणखी चालू राहू शकतंय, पुढेही आणखीन राहण्याची शक्यता आहे. तर काय युवकांचं तुमच्या केज शहरातून म्हणजे जे मागं आहेत किंवा पुढं, कारण गणेश उत्सवामुळे काही थांबलेले बी असू शकतात, तर काय तुमचं नियोजन काय? आपले जेवढे बी लोक आहेत त्यांना काही कधी कमी पडलं तरी आपण इथे थांबलो की त्या कारणासाठीच थांबलेलं आहे. तर कोणत्याही गोष्टीची गरज लागली तरी अहोरात्री आम्ही इथं तत्पर आहेत मराठा सेवक म्हणून, काय त्यांच्यासोबत आहे. आपण बघू शकता धावपळीनं हे सगळं साहित्य आणणं आणि याच्यासाठी यांची धावपळ सध्या आणखी सुरू आहे. थोड्याच वेळात तिथं गाडी येते आणि या गाडीमध्ये हे सगळं सामान ठेवून आता मुंबईच्या दिशेनं ज्या ज्या अत्यावश्यक साहित्य आहे ते पाठवण्याचं या ठिकाणून प्रयत्न होतो. पाण्याची बॉटल आपलं सगळं काही नसते. आम्ही धारूर तालुका पांगरी या गावातून आलेलो मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पूर्ण आलेले आहे. जे आमचे तरुण वर्ग मराठ्यांचं खेच म्हणजे हरवलेलं आरक्षण खेचून आणण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेलेले आहेत.
त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या उद्देशाने आम्ही सर्वांना इथून खाण्यापिण्यासाठी पाठवत आहोत. कृपया कुणीही मुंबई सोडू नये. काही कमी पडल्यास संदेश द्यावा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथं पोहोच मिळेल.